नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी लाल तिखट किंवा लाल मिरची न घालता रावसाचं कालवण करणार आहे. तर रावसाचं कालवण आपण सगळीजण करतो, पण आपली प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते. आज मी खोबरं किंवा लाल मिरची न वापरताना हे कालवण करणार आहे. तर इथे मी रावसाच्या तुकड्या फ्राय करण्यासाठी थोडंसं इथे हळद घातलेली आहे आणि आपल्याला चवीनुसार याच्यात मीठ घालायचं आहे. हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला तुकड्या स्वच्छ साफ करून खवले वगैरे काढून किती हव्यात त्याप्रमाणे आपल्याला घ्यायच्यात. तर इथे मी 6 तुकड्या घेतल्यात. तर ह्याच्यातल्या मी फ्राय करण्यासाठी बाजूला काढणार आहे. आणि आपण कालवणासाठी मधले तुकडे घेतलेले आहेत, ते पण आपण हळद आणि मीठ लावून घेणार आहोत. आता ह्या तुकड्या मी फ्राय करण्यासाठी बाजूला ठेवते. आणि इथे आपण हे वाटण काढलेलं आहे आणि ह्या तुकड्या मी रसात टाकण्यासाठी घेतले आहे. ते मधल्या पोटाच्या, शेपटाच्या, डोकं वगैरे असं सगळं मी ह्याला पण हळद आणि मीठ लावून घेतले. थोडंसं जास्त मीठ लावायचं नाही, कारण आपण रसातसुद्धा घालणार आहोत. आता इथे आपण हा मसाला घेतला आहे ना रस करण्यासाठी, त्याच्यात मी इथे 2 चमचे धणे घेतलेत, 1 चमचे जिरे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1.5 इंच आलं, कोथिंबीरचे देठ, 1 मोठा टॉमॅटो, ह्या हिरव्या मिरच्या घेतल्यात 4 मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, 1 कांदा आणि अर्धा चमचा काळे मिरे घेतले. हा मसाला ह्या रसाला वापरल्यामुळे आपल्याला कुठेही भगभगीतपणा, अगदी तिखटपणा असा जाणवत नाही. फक्त मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे. हिरवी मिरची ही शरीराला थंडावा देणारी असते. अजिबात कुठेही याच्यामुळे आपल्या शरीराला त्रास होत नाही. हा रस आम्ही रात्री खाल्लेला, पण आम्हाला अजिबात वाटलं नाही की आम्ही आत्ता जेवलो आहे आणि आपल्याला कुठे तोंडात आग होते वगैरे, पोटात जळजळ होते. तर ह्या पद्धतीने मसाला करा आणि कालवण वगैरे बनवू शकता. थोडं मी चिंचेचं कोळ घातलेलं आहे ह्याच्यात आणि आपल्याला मिक्सरला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे. तर आपलं वाटण हे वाटून झालेलं आहे. आपण आता बाजूला ठेवूया आणि आपण फ्रायपॅन तापत ठेवूया. फ्रायपॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि ह्या कालवणात ज्या घालणार आहोत तुकड्या, त्या आपण तळून घेऊन त्याच्यात घालणार आहोत. तुम्ही अशाही घातल्या तरी चालतात, पण मी जरा असं फ्राय करून टाकते, म्हणजे चव आणखीनही छान लागते कालवणाला आणि तुकड्या व्यवस्थित राहतात, मोडल्या जात नाहीत. तर आता मी ते सगळ्या तुकड्या घालून घेतल्यात. दोन्ही बाजूनी याला फ्राय करून घ्यायच्या, पलटी मारायची. तर माझा इथे फ्रायपॅन हा वापरता नसल्यामुळे त्याला जरासं चिटकून बसत आहेत तुकड्या. तुम्ही नुसत्या डीप फ्राय केल्यात ना तरीसुद्धा छान लागतात. तर मी इथे तेल खूप कमी वापरलं आहे. तर आता मी त्यातल्या तळायला घेतल्यात ना, त्यातल्यासुद्धा 2 तुकड्या मी आणखीन ह्या रसात टाकणार आहे. फक्त मी 4च तुकड्या फ्राय करणार आहे. तर आता हे आपलं रावस फ्राय करून झालेलं आहे. फक्त आपल्या दोन्ही बाजूनी त्याला फ्राय करून घ्यायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही. तर आता सगळ्या तुकड्या मी अशाच तळून घेते आणि एका बाजूला काढून घेते. कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. आता आपल्याला फोडणी करायची कालवणासाठी. तर इथे कढीपत्ता घातलेला आहे, 7-8 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घातलेल्या आहेत. सालासकटच ठेचलेलं लसूण घालायचं आपल्याला. हे 2 पदार्थ फोडणीसाठी माशाच्या घातले ना तर अगदी छान चव येते. तर तुम्ही हे आवर्जून घाला, लसूण आणि कढीपत्ता. जर असं लालसर झालं का त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ना हे हिरवं वाटप केलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे. ह्या वाटपानी ह्या कालवणाची चव अतिशय सुंदर येते. आणि गरमीच्या दिवसांमध्ये लाल मसाले ह्या आपल्या शरीराला उष्णता आणखीन वाढवतात. त्यामुळे मी इथे हिरवी मिरची ही थंडावा देणारी असते, म्हणून मी हिरवी मिरची कालवणात वापरलेली आहे. आणि हे रावसाचं कालवण ह्या वाटपामध्ये खूप छान लागतं. थोडं पाणी घातलेलं आहे आणि जास्त पाणी घातलं तर काहीच हरकत नाही, नंतर ते आटलं जातं. तर आता मी हे कालवणाला जरा उकळी काढून घेणार आहे आणि अजून पाणी हवं असलं तर घालणार आहे. तर अजून मी थोडं पाणी वापरलेलं आहे. आता पाणी घालून थोडंसं चिंचेचं कोळ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आंबट करू शकता. याच्यात मी नारळाचं दूध किंवा नारळ वापरलेलं नाही आहे. हे जरा वेगळ्या पद्धतीने मी हे कालवण केलेलं आहे. सगळेच सांगतात तू नेहमी खोबरंच घालून दाखवते, तर आज मी बिन खोबऱ्याचं लाल तिखट न वापरता कालवण केलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, अगदी पाव चमचा हळद घालायची याच्यात. तुम्ही शेवटी बघू शकता, खूप छान ह्याला रंग येतो. तर आता कालवणाला आपल्या उकळी फुटू द्या. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. तर मध्ये मध्ये मी इथे ढवळत राहते. आता आपण उकळी फुटलेली आहे चांगल्या प्रकारे. आपण ही मच्छी रावस आपण तळून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यात सोडून घेऊया. सगळ्या तुकड्या आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आपण आता तुकड्या घालून घेतल्यात रावसाच्या. आता आपण ह्याच्यात आंबटपणासाठी आणखीन ना कच्चा आंबा घालणार आहोत. तर इथे मी
5-7 तुकडे आंब्याचे घालणार आहे. आपण चिंचेचा कोळ घातला आहे, त्यामुळे तुम्हाला आंबट किती आवडतं त्याच्याप्रमाणे तुम्ही घाला. हा आंबा जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे मी घातलेलं आहे. आता अशा पद्धतीने कढई हलवून घ्यायची. चमच्याने कुठे खरखरून असं ढवळून नाही घ्यायचं, मग आपली मच्छी मोडली जाते रसामध्ये. तर आता उकळी फुटलेली आहे चांगल्या प्रकारे. आपण याच्यात भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता मी ती कोथिंबीर घातली. आता आपण या कालवणाला अगदी थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. अगदी 5-7 मिनटं, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. एका बाजूला मी या तुकड्यांना आता आलं लसूण लावून घेते. आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे ही. ते लावल्यावर आपल्याला त्याच्यात अर्धा चमचा हा चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा तुकड्यांना लावून घ्यायचा आहे. आता मी याच्यात अर्धा चमचा लाल तिखट काश्मीरी मिरची घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट करू शकता. आता 4च तुकडे असल्यामुळे मी अगदी अर्धा चमचा काश्मीरी लाल घेतलेला आहे आणि अर्धा चमचा माझा रेग्युलर मसाला घेतलेला आहे. या तुकड्यांना आपण मसाला चांगला लावून तुकडे आता बाजूला ठेवूया आणि आपण आता कालवणाकडे वळूया. कालवण आपल्याला उतरून आता बाजूला ठेवायचे. कालवण आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता छान प्रकारे कालवणाला उकळी आलेली आहे आणि कालवण आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. हिरव्या वाटपातलं रावसाचं कालवण खूप छान टेस्ट लागते. एकदा नक्की ट्राय करा. तर इथे तुकड्या बघा आपल्या कशा व्यवस्थित आहेत कालवणामध्ये. हे कालवण ना आपल्याला कुठलंही माशाचं कालवण असलं तर जास्त ढवळायचं नाही, फक्त कढईचे कान पकडून आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे. तर आपल्या आता हे रावसाचं कालवण खाण्यासाठी रेडी आहे. किती जाड ग्रेव्ही झाली तुम्ही बघू शकता. आणि नंतरसुद्धा आपण जरा उतरून ठेवलं ना का हे जाडसरच होतं. त्यामुळे जाड पातळाचं टेन्शन काहीच घ्यायचं नाही. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर बघू शकता किती छान प्रकारे हे रावसाचं कालवण आपलं रेडी झालेलं आहे. तर एका बाजूला आपण फ्राय पॅन घातलेलं आहे, ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याच्यात तेल घालून आपण त्याच्यात ठेचलेलं लसूण घालणार आहोत. 5-6 पाकळ्या सालं काढलेली आहेत लसणाची मी. आणि आता इथे मी ह्या तुकड्यांना ना तांदळाचं पीठ संपलं आहे म्हणून अगदी 0 नंबरचा रवा आहे ना तो लावणार आहे. ह्याच्यावर मी आणखीन त्या रव्यामध्ये काहीही घालणार नाही आहे, तिखट मीठ काहीही घालणार नाही. असंच केलं ना तर अगदी छान लागतो. मी फक्त तुकड्यांना मॅरिनेट करून घेतलं की तांदळाच्या पिठात घुरघुरून तळते, पण तांदळाचं पीठ संपलेलं आहे, दळायचं आहे तांदूळ, त्यामुळे मी हा रवा लावून त्याला फ्राय करणार आहे. अगदी सगळं लावलं ना मग ते काही तुकड्यांना चिटकत नाही, सगळा मसाला हा निघून जातो. तर असा व्यवस्थित कोरडाच असा रवा घेऊन तो आपल्याला तुकड्या त्याच्यात घोळवून अशा ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. जास्त अगदी लावत बसलं ते सगळं निखळून गळून पडतं. मसाला पण कधी कधी तव्यामध्येच गळून पडतो. पीठ रवा काय आपण लावतो ना ते. तर या अशा पद्धतीने केल्यानं व्यवस्थित तुकड्या माझ्या तळल्या गेलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता कुठेही जास्त रवासुद्धा या तेलामध्ये उतरलेला नाही आहे. आणि मुद्दामून लसूण टाकायची मुठभर की आपल्याला मच्छी फ्राय ही केली ना फिश फ्राय का त्या काढून घेतल्या का त्याच्यावरती लसूणही काढून घ्यायची. चवीला खूप छान लागते अशी लसूण. एकदा करून बघा. तर आपला रस्सा रावसाचं कालवण छानपैकी तयार झालेलं आहे. बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि त्याचं जाडपणा बघा रसाला किती आलेला आहे. अतिशय सुंदर लागतो आणि आम्ही खाल्ला ना इतकं चव लागली ना छान भाताबरोबर. आणि आंबा घातला आहे, साधारण आंबट अशी चव आलेली आहे. आणि ह्या तुकड्या बघू शकता कुठेही त्याचा रवा निघालेला नाही आहे. तर कशी वाटली आजची ही रेसिपी रावसाचं कालवण आणि फ्राय. या पद्धतीने जरूर ट्राय करा. रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.